हाय हॅलो नमस्कार. आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज गुढीपाडवा आहे. त्यानिमित्त सर्वांना माझ्यातर्फे व माझ्या कुटुंबातर्फे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हा पाडवा तुम्हा सर्वांना सुख समृद्धी व आनंदाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. गुढीपाडव्यानिमित्त अन्वीची शाळा ओपन आहे. ती आता पुढच्या वर्षी पहिलीला जाणार आहे. त्याचे फॉर्म घेऊन आले ते मी काल जाऊन. फॉर्म वाटप चालू आहे असं त्यांच्या मॅडमनी सांगितलं, आदर्श विद्यामंदिरच्या मॅडमनी. आणि मी आधी आदर्श विद्यामंदिरमध्ये होती, तर ते फॉर्म भरून दिला मी आणि ते आज सकाळी देऊन आले तो फॉर्म. तर 27 तारखेला त्यांनी मला आणि अन्वीला बोलवले आहे. ते पहिली यादी त्यांची प्रसिद्ध होणार आहे, त्यासाठी मुलगीला घेऊन या म्हटले. तर चला तर मग गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सर्व शाळेत ॲडमिशन द्यायची चालू आहे. तर 27 तारखेला कळणार अन्वीची ॲडमिशन झालेली आहे की नाही. त्यानंतर आणखीन एक यादी लागणार आहे. ती यादी कधी लागणार आहे त्यांनी काही सांगितली नाही. ती अन्वीच्या शाळेबद्दलची अपडेट. त्यानिमित्त खास मेनू आहे. गुलाबजाम कालच करून ठेवलेले आहेत अन्वीसाठी. सारखं गुलाबजाम अन्वी करत होती म्हणून अन्वीसाठी गुलाबजाम कालच करून ठेवलेले आहेत. त्याची काय रेसिपी झाली नाही, कारण कंटाळून आलेले आणि अन्वी पण क्लासला गेली नव्हती. बरं नाही, अन्वीला जरा सर्दी खोकला झाला आहे. तिला औषध देऊन झोपवलं तर ती झोपलीच. तर त्यामुळं अन्वीचा क्लास चुकला काल. घ्यावा म्हणून गडबडीत शूट केली नाही रेसिपी. तर तुम्हाला गुलाबजामची रेसिपी माहीतच असेल सर्वांना, त्यामुळे मी काही शूट केली नाही. आणि आता बासुंदी करायची आहे. दूध आणि पेढे आणलेले आहेत, पेढ्याची बासुंदी करणार आहे. तर त्या बासुंदीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. दूध काढून ठेवलेलं आहे आणि पेढे पण काढून ठेवलेले आहेत. रव्या मैद्याची पुरी, बासुंदी आणि गुलाबजाम, वाटाणा आणि बटाट्याची भाजी, रसभाजी सुकी. तर असं मेनू आहे आजचा. शेअर करता येतं तेवढं शेअर करणार आहे मी तुमच्यासोबत. चला तर मग आतापर्यंत हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. इकडं 1 लिटर दूध ठेवलेलं आहे उकळायला, बघू शकताय. आणि इथं मी बासुंदीत घालण्यासाठी पेढे फोडत आहे. 100 ग्रॅम पेढे आणले होते, बघू शकताय. असे पेढे तर पेढे फोडत आहे. सर्व पेढे अशा हातानेच फोडून घ्यायचे आहेत. बारीक बारीक करून घ्यायचे एकदम. जास्त मोठे पण नको, जास्त बारीक पण नको. फ्रीजमध्ये ठेवले होते पेढे, त्यामुळे घट्ट झाले आहेत थोडे. चला तर मग मी पेढे सर्व बारीक बारीक करून घेते, म्हणजे गुठळ्या व्हायला नकोत. एकदम बारीक चुरा करून घ्यायचा आहे पेढ्यांचा हाताच्या साहाय्याने, बघू शकता इथं तुम्ही. आता गॅस बारीकवर ठेवलेला आहे मी. हे दूध बारीक गॅसवर आटवून घ्यायचं आहे, थोडं असं ढवळत. बघू शकताय साय आलेली आहे, ती बाजूली सारायची आहे. त्यातच मिक्स करायची आहे साय. बारीक गॅसवर हे दूध आटवायला ठेवायचं आहे. आवर आलेली साय त्यातच मिक्स करायची आहे. एकसारखं ढवळत राहायचं आहे पर्यंत. असं ढवळत दूध आटवायचं आहे. आलेली साय त्याच्यावरच घालायची आहे. बघू शकता अशा प्रकारे दूध आटवायचं आहे बासुंदीसाठी. बारीकवरच ठेवलेला आहे गॅस अजून. आता यात साखर घालते मी. बासुंदी आम्हाला कमी गोड आवडते, त्यामुळं कमी साखर घालत आहे मी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भरपूर साखर घालू शकताय. आता ढवळायची आहे ही साखर. थोडी अजून जरा साखर घालू, काय पेढे घालणार आहे त्यामुळे बासुंदी गोडच होणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. वाटी घातलेली दिसत असेल इथं. व्यवस्थित या दुधामध्ये साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे, म्हणजे बासुंदी छान होते. बघू शकता आता साखर पूर्णपणे वितळलेली आहे. साखर पूर्णपणे वितळलेली आहे. आता यात पोळ्याचा चुरा घालू. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे पेढ्याचा चुरा घातल्यानंतर, कारण हा पेढ्याचा चुरा चिटकू शकतो खाली. व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे एकसारखं. पेढ्यामुळे बासुंदीला एक छान चव येते आणि खमंगपणा येतो. केसरी रंग आला आहे पेढे घातल्यामुळे. हा रंग जरा आणखीन खुलेल. जसे जसे पेढे मिक्स होतील तसे या दुधाला घट्टपणा येईल आणि कलरसुद्धा बदलेल याचा.
तर चला तर मग पेढे हळूहळू दुधात मिक्स करून घेते मी. बारीक गॅसवर ठेवून कमी 15 मिनटं उकळून घ्यायचे आहे, पूर्णपणे आटवायचे आहे. चला तर मग पेढे त्यानंतर दाखवते तुम्हाला बासुंदी कशी झाली. असे गुलाबजाम केलेले आहेत मी. MTRचं पाकिट आणलं होतं गुलाबजामचं आणि साखरेच्या पाकात मिक्स करून घातलेलं ते गुलाबजाम तळून. तर पाक पूर्णपणे असा झालेला आहे बघा. पाकात पूर्णपणे गुलाबजाम डीप झालेले आहेत चांगले आणि मोठे झालेले आहेत. मी करताना साईज छोटी केली होती. ते तळून फुलून मोठे झाले आहेत. साखरेच्या पाक शोषल्यामुळे ते आणखीन जरा मोठे झाले आहेत, बघू शकताय. एवढेच राहिलेले आता गुलाबजाम. तर असं आहे. अन्वीसाठी आता गुलाबजाम देत आहे. काल केल्याबरोबर 2दा गुलाबजाम घेऊन खाल्लेली आहे पोरगीनं आणि आत्ता आणि मागाल्या, त्यामुळे तर अन्वीसाठी गुलाबजाम देत आहे. बघू शकता इथं. गारा की गुलाबजाम कसा बनलाय? अन्वी नाही ती. गुलाबजाम खाता आहे आता अन्वी. आता अन्वीला पुरी बासुंदी दिली आहे बघा. मस्त पेड्याची बासुंदी केलेली आहे खमंग. आता अन्वी खाणार आहे पुरी बासुंदी. बासुंदी केलेली आहे आणि पुरी केलेली आहे. मी खाती. अन्वी बासुंदी कशी झाली आहे? छान. हां, मी केली आहे. बघू शकताय पुऱ्या केलेल्या आहेत तिथं. पेढा घालून बासुंदी केलेली आहे. वाटाणा आणि बटाट्याची रस्सा भाजी केलेली आहे आईनं आणि गाजर आणि काकडीची कोशिंबीर. तर आणि फुटाण्याची डाळ आहे कडेला. तर अशा प्रकारे आजचं जेवण असणार आहे. आणि भात ही केला आहे, तो मी नंतर खाते. त्याला तुम्ही पण या आमच्याबरोबर जेवायला. तर असंही आजचं आमचं सर्वांचं गुढीपाडव्याचं जेवण. तुम्ही पण या जेवायला आमच्याबरोबर. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. पुढं भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. असा होता आमचा पाडव्याचा दिवस.